नमस्कार. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आणि मी तुम्हाला आज माझा हा टर्न टेबल दाखवते. हा मी नंतर घेतलेला. सुरुवातीला जेव्हा मी बेकिंग करायची तेव्हा मी साधाच प्लास्टिकचाच घेतलेला आणि जेव्हा मी पूर्ण शिकली व्यवस्थित तेव्हा मग मी हा पैसे जास्त इन्व्हेस्ट करून मग मी हा घेतलेला. आता मी केक तयार करायला घेणार आहे कारण संध्याकाळी मला केक हँडओव्हर करायचा आहे. तर इथे मी काय करते ना, जेव्हा कधी मी 2 टायर वगैरे केक करते तर शक्यतो मी जो खालचा बेस असतो तो मी डायरेक्टली बोर्डवरतीच घेते. मी क्रीम कुठली वापरते तर मी ट्रॉपोलाइटची क्रीम वापरते. आणि ही जी क्रीम आहे मी याच्या आधी पण तुम्हाला दाखवलेली. याच्यामध्ये अर्धा किलोचे आरामात 4 केक तर आरामात होतात. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कमी क्रीम वापरून काही वेगळं डेकोरेशन केलं तर आरामात 5 केक तर होतात. तर इथे मी मशीन पण मी दाखवते मी कुठली बीट करते. तर ही मशीन पण मी जी सुरुवातीला घेतलेली ना तीच आहे आणि तेव्हा मी ही 450 रुपयाला घेतलेली आणि अजूनही तिची क्वालिटी अगदी चांगली आहे. ही खूप महागातली मी जास्त इन्व्हेस्ट केली नव्हती आणि याने मी ना भरपूर केक बनवलेत आणि याचं ना पूर्ण पैसे वसूल देखील झालेत. तर म्हटलं आज तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करू म्हणजे तुम्हाला देखील कळेल मी कुठले प्रोडक्ट्स वापरलेत आणि किती त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलंय सगळ्या गोष्टींमध्ये. तर मी सुरुवातीला अगदी काही जास्त असं इन्व्हेस्ट केलं नव्हतं बेकिंगच्या मटेरियलमध्ये. तर इथे बघा मी व्हिपिंग क्रीम घेतली आहे आणि व्हिपिंग क्रीम घेताना जेव्हा त्याच्यामध्ये खूप असं क्रिस्टल्स असतात जेव्हा बर्फाचे ना ते आपण व्हिप करायचं नाही. त्याच्यामुळे मग जशी क्रीमला जशी ती मेल्ट होते ना त्याच्यामध्ये पाणी सुटत जातं आणि मग क्रीम आपली खूप पातळ होऊन जाते. तर या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या. आता व्हिपिंग क्रीम माझी झालेली आहे व्हिप करून आणि ती अशी मी भरून घेते पायपिंग बॅगने आणि मी अशानेच करते अशा पद्धतीने कारण ही मला खूप बेटर आणि पटकन होणारी पद्धत वाटते. कारण याने मी करत नाही. बऱ्याच वेळा मी पायपिंगने सगळं गोष्टी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या ज्या कुठल्या केक बनवते मी त्याच्यासाठी ते इथे मी कापून घेते. बेस तर आपण जे बनवून घेतलेला आहे आणि त्याचे फक्त मी 3 लेअरमध्ये व्यवस्थित त्याला कट करून घेतलेलं आहे आणि तेच मी आता इथे एक एक करून प्लेस करून घेणार आहे. हा बघा आणि इथे पण हा पण बेस तुम्ही बघाल ना अगदी त्याला खूप जाळी छान अगदी सुरेख म्हणजे झालेली आहे. आणि बऱ्याच वेळा प्रीमिक्स पण मी फार कमी वापरते. बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा जेव्हा मला अगदी अर्जंटमध्ये ऑर्डर द्यायची असते ना मी तेव्हाच प्रीमिक्स वापरते. नाहीतर इतर वेळेस मी प्रीमिक्स वापरत नाही. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळाना फक्त प्री ऑर्डरच घेते. ते मला खूप बरं पडतं. आणि मी बऱ्याच वेळा तुम्ही म्हणाल ना कमी गोड केक करण्याचा प्रयत्न करते. मी जास्त शुगर सिरप किंवा जेव्हा कधी त्याच्यावरती आपण क्रश वगैरे टाकतो तर मी जास्त असं क्रश वगैरे टाकत नाही. आणि आता हे क्रम कोट माझं करून झालेलं आहे. आता मी हे फ्रीजमध्ये सेट करायला असाच हा बोर्ड उचलून ठेवणार आहे आणि याच्यावरती जो बेस करणार आहे ना तो मी डायरेक्ट याच्यावरतीच करणार आहे. त्याच्यासाठी मग मी खाली बोर्ड घेणार नाही आहे. जो आपला बेस येतो तो डायरेक्ट मी याच्यावरतीच सेट करून घेणार आणि मग तो ट्रान्सफर करून घेऊन मग तो फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे. आज मी तुमच्याबरोबर एकदम डिटेलमध्ये नाही मला शेअर करता आलं कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. माझी खूप गडबड होती आणि मला अजून देखील खूप बरंचसं काम देखील होतं कारण घरचंच आहे हे जे काही मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा फॅमिली व्लॉग असणार आहे माझा. त्याच्यामुळे मला तिथे देखील जायचं होतं. थोडीशी गडबड होती आणि मी फायनल लुक तुम्हाला थोडासा दाखवलाय बघा इथे केकचा जो रेडी करून झालाय जो मी आता फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी पूर्णपणे ठेवून दिलेला आहे. तर आपला केक बनवून रेडी झालाय. खूप जास्त असं डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर करता आलं नाही कारण खूप गडबड होती. कारण बाकीचं पण माझं काम होतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. थोडेसे टॉपर्स आता मला लावायचे आहेत. हे जे शुगर कॅन्डी आहेत ना कधी कधी काय होतं जास्त वेळ फ्रीजमध्ये राहिले म्हणजे केक आपण बनवून ठेवला आणि वरती लावले आणि जास्त वेळ ठेवले ना मग ते मेल्ट होतात. त्याचा जो कलर असतो ना तो उतरायला लागतो. त्याच्यामुळे मी फक्त वरती लावलेत आणि हे ना इथे पण थोडेसे मला खाली लावायचे आहेत. तर आता मी केक पॅक करायला घेणार आहे. त्याच्या आधी लावून घेणार. त्याच्यानंतर हे जे आपले फुलांचे जे टॉपर आहेत ते पण असे इथे येणार तर ते खूप सुंदर दिसतात असे. ह्याच्यावरती जर तुम्ही लावले इथे असं साईडला लावला तर खूप सुंदर आहे बघा. असे लावलेत ना तर खूप छान दिसतात. तर तसं मी आता लावणार आहे. फायनल लुक तुम्हाला मी केकचा दाखवेनच. आणि याच्यावरती एक बलूनचा टॉपर आम्हाला लावायचा आहे तर बघू तो पण कसा बसतो ते. तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग थोडासा फॅमिली ब्लॉग असणार आहे. म्हणजे आम्ही आता जिथे चाललोय बर्थडेसाठी तर आमच्या लारण्याचा 10वा बर्थडे आहे
तर त्याच्यासाठी हे सगळं प्रिपरेशन होतं, जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये असं दोन्ही ठिकाणी बघणार आहे. जसं मी म्हणते, फॅमिली मेंबर्स किती कम्फर्टेबल असतील मला माहिती नाही, तरी पण थोडासा ब्लॉग शूट करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर आता ऑलमोस्ट 7:30 झालेत आणि आता मला निघायचं आहे, पण पाऊस थोडा चालू झालाय, त्याच्यामुळे आम्ही आता थांबलोय. पाऊस थोडा बंद झाला की मग आम्ही निघू आता. चला तर मग. इथे बघा माझीच वाट बघितली जात होती, कारण तिचे लारण्याच्या सगळ्या फ्रेंड्स आलेले, सगळे मित्रमैत्रिणी आलेले आणि बाकीचे पाहुणे देखील आलेले, जे कोणी घरातले फॅमिली मेंबर्स होते ते. मग मी फक्त केक अरेंज करून घेतला आणि इथे मला वेगवेगळे टॉपर्स पण लावायचे होते, पण काय होत होतं ना, फॅन पण खूप चालू होता, त्याच्यामुळे बलूनचा टॉपर राहिला नव्हता. लारण्याच्या आय थिंक याच्या आधी 3ऱ्या का 4थ्या बर्थडे पूर्वी, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी आम्ही छानपैकी बलूनचा टॉपर लावून केक केलेला. आय थिंक 3 वर्षापूर्वीच होता, 4 वर्ष म्हणण्यापेक्षा 3 वर्षापूर्वी, म्हणजे माझी तेव्हा स्टार्टिंग होती आणि मी तेव्हा केक बनवायला लागलेली, तेव्हा मी छान असा बलूनच्या टॉपरचा केक तिच्यासाठी केलेला. इथे औक्षण करून घेतो. लारण्याची मम्मी आहे ही आणि तिच्या मम्मीपासून मग आम्ही सुरुवात केली आणि इथे सगळ्या तिच्या मैत्रिणी बसलेल्या, स्कूल फ्रेंड्स, आणि संडे असल्यामुळे सगळ्यांनी खूप छान असं एन्जॉय केलं. नाहीतर मग कसं असतं, दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपण शाळेतनं जाऊन येतो आणि नंतर मग बर्थडे असतो संध्याकाळी, मग ती पण गडबड असते. पण नाही, तर लारण्या माझी पुतणी लागते, म्हणजे सचिनच्या चुलत भाऊ आहेत, त्यांची मुलगी आहे आणि आमच्या इथे जवळच राहतात ते देखील, तर त्याच्यामुळे येणं जाणं असं काही त्रास नव्हता. आणि म्हणून मग आज तिच्यासाठी हा सगळा आम्ही जो काही हॅम्पर्स वगैरे जे तयार केलेले आहे, तिच्याच बर्थडेसाठी रिटर्न गिफ्टसाठी आम्ही तयार केलेले. इथे तिचा केक कटिंग करून घ्यायचं होतं म्हणून सगळ्या तिचे मैत्रिणी फ्रेंड्स जमा झाले, म्हणजे तिच्या बाजूलाच उभं केलेलं आम्ही. आणि मुलांना देखील खूप छान असं वाटत असतं, सगळे बर्थडे पार्टी एन्जॉय करूनच जातात. आता आम्ही हे सगळं झाल्यानंतर जेवण वगैरे म्हणाल ना, तर आम्ही जेवण वगैरे सगळं बाहेरूनच ऑर्डर केलेलं. ती काही गडबड नव्हती, पण दुपारी थोडीफार गडबड असल्यामुळे मग मी काही जास्त शूट करायला मला जमलं नाही. आणि बर्थडेच्या वेळेस पण मग आमचं केक कटिंग झाल्यानंतर मग हे सगळं केक कटिंग करायचं, प्लेट्समध्ये भरायचं, हे सगळं काम माझ्याकडे असतं, कारण व्यवस्थित मी मोठी नाईफ घेऊन गेलेली आणि त्याने खूप छान असं इक्वल व्यवस्थित केकचे पीसेस केले जातात, त्याच्यामुळे मला खूप जास्त असं काही शूट करता आलं नाही. जेवणामध्ये साधा सिंपल पुलाव होता आणि ही मिक्स व्हेज भाजी होती आणि भाजी खरंच खूप सुंदर होती. पनीर मटार अशी कुर्मा भाजीसारखी होती, पण प्रॉपर जसा कुर्मा असतो ना तशी याची टेस्ट नव्हती. अगदी छान अशी होती आणि अगदी म्हणजे असं खूप स्पायसी किंवा खूप असं गरम गरम असं त्याचा खूप अजिबात फ्लेवर नव्हता. अगदी घरातलं असं जेवण होतं, आम्ही ऑर्डर देऊनच म्हणजे बनवून घेतलेलं. त्याचबरोबर रायता होता आणि बटाट्याचे पापड होते, असा सगळा मेनू होता जेवणाचा. मग बच्चे कंपनींना सगळ्यांना एकत्रच दिला आम्ही जेवायला आणि जे कोणी जाणारे होते पाहुणे त्यांना पहिलं देऊन घेतलं आणि त्यांच्यानंतर मग आम्ही सर्वात शेवटी आरामात करून घेतलं जेवण. मुलांचं कसं असतं ना, एकत्र जेवायला बसल्यानंतर ते व्यवस्थित आपल्या हाताने आणि पाहिजे तेवढं व्यवस्थित खाल्लं पण जातं एकमेकांच्या ह्याने. नाहीतर मग एकटे बसले किंवा कुठे गेले की मग त्यांचे नखरे असतात की हे खात नाही, आम्ही ते खात नाही. पण इथे सगळ्यांना एकत्र आम्ही इथे बसवलं वरती बेडरूममध्ये आणि मग त्यांनी असं त्यांचं डिनर एन्जॉय केलं छान असा. इथे बघू शकता सगळ्या जणी बसलेल्या आहेत बघा. आणि या छोटीने तर खूप एन्जॉय केला, तिने व्यवस्थित, ज्या या मोठ्या सगळ्या बसल्यात त्यांनी जेवढं व्यवस्थित नीट नाही खाल्लं ना, हिने या बाबूने ना व्यवस्थित खाल्लं सगळं व्यवस्थित. आणि ती खूप छान ऐकत देखील होती, अजिबात मस्ती पण करत नव्हती. बर्थडे पार्टीवरनं आम्ही आलोय आणि ऑलमोस्ट 11:30 वाजले. आणि असंच असतं, सगळ्यांच्याच घरी फंक्शन वगैरे काही असेल, बर्थडे पार्टी असेल तर थोडासा उशीर होतो सगळं आवरून वगैरे येईपर्यंत, आणि जेवण वगैरे करून येईपर्यंतच आम्हाला 11:30 वाजले. आणि खूप छान वाटलं. सगळ्यांना हॅम्पर्स जे काही छोटेसे आपण रिटर्न गिफ्ट बनवलेले सगळ्यांसाठी खूप सगळ्यांना आवडले आणि खूप सगळ्यांनी छान असं कौतुक देखील झालं. केक पण सगळ्यांना खूप आवडला आणि डेकोरेशन म्हणाल तर त्याच्या बाजूला पण जे काही होतं केलेलं ते मी सगळं आजच्या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी छोटंसं असं सेलिब्रेशन होतं घरच्या घरी आणि तेच आज मी बऱ्याच दिवसांनी असा एक फॅमिली व्लॉग किंवा फॅमिली मधल्या काही गोष्टी आहेत त्या आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला ते आवडतील. आणि आता उद्या सकाळी उशिरा जाऊन तर उपयोग नसतो, आपलं रुटीन तर सकाळी चालू असतो. आज संध्याकाळी कितीतरी उशीर झाला तरी आता 11:30 वाजलेत. आता मला जे काही मी थोडंसं काम तसंच ठेवून गेलेली ते मला आवरायचं, त्याच्यानंतर ब्लॉग एडिट करायचं, अशी बरीचशी कामं आहेत. तर मला आज उशीरच होणार आहे.
पण थोडंसं बघू आता कसं आवरतात कामं ती पटापट मी करून घेणार आहे. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगसाठी तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे हॅम्परचे जे काही मी ऑप्शन्स तुम्हाला सजेस्ट केले ते तुम्हाला कसे वाटले ते देखील मला नक्की सांगा. तुम्हाला काही अजून या रिलेटेड अजून काही इन्क्वायरीज असतील किंवा काही प्रश्न असतील ते देखील मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन असते की मी दुसऱ्या दिवशीसाठी छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर घेऊन येईन. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.